नमस्कार. लाईफ विथ मीरा अँड पार्थ या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर आजचा जो व्हिडिओ आहे तर तो कोणताही क्लिनिंगचा वगैरे काही असा वेगळा व्हिडिओ नाहीये. तर आजचा जो व्हिडिओ आहे तर ते मी कॅन्डल मेकिंगचा आहे. तर ते बनवणार आहे, त्याच्यासाठीचं होल्डर किंवा कॅन्डल्स वेगवेगळ्या शेप्सच्या. तर ते व्हिडिओ आहे तर ते डिटेलमध्ये शेअर करणार आहे. तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. अगदी इझी अशा स्टेप्स आहेत. तर हे जे इपॉक्सी रेझिन्स आणि हार्डनर आहे तर ते बॉटल्स ऑनलाईनच ऑर्डर केलेत. त्याच्यानंतर त्याचे कलर्स वगैरे आहेत तर ते पण ऑनलाईन ऑर्डर केलेले आहेत. तर ते दोन्ही जे हार्डनर आणि रेझिन्स ते दोन्ही एकत्र मिक्स केलेत एका भांड्यामध्ये, एक ग्लासमध्ये छोट्याशा, आणि त्याच्यामध्ये कलर टाकलेला आहे. आणि हे जे आहेत ते त्याचे मोल्ड आहेत वेगवेगळ्या शेप्सचे. तर ते 3 प्रकारचे जे आहेत तर ते कॅन्डल होल्डर आहेत तर ते बनवलेत. तर हे जे आहे हे बनवल्यानंतर साधारणतः 12 तासापेक्षा जास्त वेळ ते तसंच ठेवावं लागतं. त्यानंतर ते सुकल्यानंतर ते थोडंसं हार्ड होतं ते, आणि त्याच्यामध्ये तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे कॅन्डल्स बनवू शकता. तर बघू शकता इथे ब्लू कलरचं पण घेतलेलं आहे मी हार्डनर. ते मिक्सचर मगाशी जे मिक्स केलं त्याच पद्धतीने मिक्स केलं, फक्त याच्यामध्ये ब्लू कलर यूज केलेला आहे. आणि अशाच पद्धतीने मी 3 शेप्सचे वेगवेगळे जे आहेत कॅन्डल होल्डर्स तर ते बनवलेत. आणि हे साधारणतः पूर्ण रात्रभर असेच ठेवू द्यायचेत. आणि मग मी दुसऱ्या दिवशी बघू शकता तुम्ही अगदी ते हार्ड झाले आणि त्याचा शेप पण इतका सुंदर आलेला आहे. खूप सुंदर असा कॅन्डल होल्डर तयार झालाय. तर बघू शकता तुम्ही. तर कॅन्डल्स पण बनवायचे तर त्याच्यासाठीचं लागणारं जे साहित्य आहे तर ते पण ऑनलाईनच ऑर्डर केलेलं आहे. तर या सर्वांच्या लिंक ज्या आहेत तर त्या मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल. तर बघू शकता ते अजून एक होल्डर आहे कॅन्डल होल्डर. तर खूप छान असं कलरफुल असे वेगवेगळ्या प्रकारचे जे आहेत कॅन्डल होल्डर्स ते तयार झालेत. तर याच्यानंतर कॅन्डल्स बनवायचे. तर त्याच्यासाठी मी गॅसवर एका पातेल्यामध्ये पाणी ठेवलंय उकळण्यासाठी, आणि अजून एक बाउल घेतलाय त्याच्यामध्ये सोया वॅक्स आहे तर ते काढलंय. आणि बघू शकता तुम्ही ते मेल्ट होण्यासाठी ठेवलंय. तुम्ही असंच डायरेक्टली पण मेल्ट करू शकता, आणि या मेथडने पण तुम्ही ते मेल्ट करून घेऊ शकता. तर ते लगेचच मेल्ट होईल. आणि हे असंच तुम्ही कॅन्डल होल्डरमध्ये भरू शकता, किंवा वेगवेगळे त्याचे मोल्ड आहेत कॅन्डल्स बनवण्यासाठीचे त्याच्यामध्ये भरू शकता. तुम्हाला कलरफुल हवे असतील तर वेगवेगळ्या कलर्समध्ये पण करू शकता. तर मी कलर्समध्ये दाखवते. आणि त्याच्यानंतर डायरेक्टली एका ग्लासमध्ये पण आम्ही ते बनवलंय, काचेच्या ग्लासमध्ये ट्रान्सपरंट. तर ते पण थोडंसं वेगळं डिझाईन असं आम्ही बनवलंय. तर बघू शकता तुम्ही पूर्णपणे मेल्ट झाले हे. आता पार्थला तर ते बनवायचं होतं मध्ये मध्ये, तर त्याने जे सांगितले तेच कलर्स आम्ही केले होते. हे जे आहे हे हार्ट शेपचं गुलाबाच्या फुलाच्या शेपमध्ये ते मोल्ड आहे. तर त्याच्यामध्ये मी पिंक कलर आहे तर तो भरून घेतला, आणि राहिलेला जो कलर आहे पिंक तर तो ते ब्ल्यू कलरचे जे होल्डर आहे त्याच्यामध्ये टाकलाय. त्याच्यानंतर त्याने जो कलर दिलाय तो घेतलाय, ग्रीन कलर घेतलाय. आणि त्याने पण बरीचशी हेल्प केली. आणि अजून एक जे कॅन्डल मेकिंगसाठीचं जे मोल्ड आहे तर ते वेगवेगळे प्लांट्स आहेत, त्यामुळे त्यासाठी ग्रीन कलर केला होता त्याने. तर ते प्लांट्सवाले जे छोटे छोटे प्लांट्स असतात तर त्या शेपचे जे आहेत तर ते मोल्ड आहेत. तर एकाच मध्ये वेगवेगळ्या शेप्सचे मोल्ड आहेत, बघू शकता तुम्ही. तर याच्यामध्ये मी चमच्याने मी ते थोडं थोडं टाकून घेतेय, कारण हे अगदीच छोटेसे मोल्ड आहेत त्यामुळे डायरेक्टली त्याच्यामध्ये तर ते टाकता नाही येणार आहे. आणि त्याच्यानंतर हे एक छोटंसं फ्लावर केलंय. तर याच्यामध्ये पण आम्ही पिंक कलर दिलाय. आणि बघू शकता राहिलेलं जे ग्रीन कलरचं आहे तर ते मी जे मरून कलरचं जे कॅन्डल होल्डर आहे त्याच्यामध्ये ऍड केलं. त्यानंतर आम्ही अजून एक कलर ऍड केलाय, तर तो पिंक कलर घेतलेला आहे. तर बघू शकता त्याच्यामध्ये काही कलर्सचे ड्रॉप टाकलेत. लिक्विड कलर आहेत हे. जर असे पावडरमध्ये कलर असतील तर ते ते तेलामध्ये थोडेसे मिक्स करून मग ऍड करायचे, तर ते छान असे मिक्स होतात. त्याच्यामध्ये डायरेक्टली ऍड केले तर ते मिक्स होत नाहीत. आणि त्याच्यानंतर हे छोटंसं फ्लावर आहे त्याच्यामध्ये मी ऍड करून घेते. हे खूप सुंदर सुंदर असे कॅन्डल्स आहेत तर ते तयार झालेत. तर बघू शकता हे पूर्णपणे फिल करून घ्यायचंय. आणि
सुकवण्यासाठी ठेवू द्यायचे. एक 20 ते 25 मिनिट्स मध्ये अगदी छान असे सुकले जातात आणि सुंदर सुंदर वेगवेगळ्या शेप्सचे जे आहेत कॅन्डल्स. आणि हे जे आहे हे ग्लासमध्ये मी लेअर केलेत वेगवेगळ्या कलर्सचे. तर पिंक कलर केला त्यावेळेस थोडंसं राहिलेलं ते त्या ग्लासमध्ये ऍड केले आणि जे राहिलेले जेवढे जेवढे कलर्स होते शिल्लक तर ते सगळे एकावर एक असे लेअर वेगवेगळे दिलेत. ते खूप सुंदर दिसत होतं तसं. तर बघू शकता तुम्ही हे छोटेसे जे मोल्ड आहेत प्लांटच्या शेपचे तर ते पण सुंदर असे निघालेत. बघू शकता तुम्ही खूप छान आणि क्यूट असे दिसत होते. पार्थ तर हे सर्व बघून खूपच खुश होता. त्याला तर फार आवडले होते छोटे छोटे मोल्ड्स आहेत ते. तर बघू शकता तुम्ही सुंदर आहेत आणि ग्लासमध्ये वगैरे तर किंवा डेकोरेटिव्ह पीस म्हणून पण तुम्ही हे जे कॅन्डल्स आहेत तर ते यूज करू शकता. खूप छान छान वेगवेगळ्या शेप्सचे तयार झालेत आणि लास्टला मी प्लेन व्हाईट कलर दिला होता. पण आधीचं जे थोडंसं ब्ल्यू कलर होतं त्यामुळे अगदी फेंट असा ब्ल्यू कलर वरच्या लेअरला आला होता. बघू शकता तुम्ही हे ग्लासमध्ये जे बनवलंय तर ते खूपच सुंदर दिसत होतं आणि बाकीचे बऱ्यापैकी सुकलेत आणि हे शेवटी राहिले तर ते पण थोडंसं फॅन खाली सुकवलं ना तरी ते अगदी पटकन सुकलं जाईल. आणि सगळे जे मोल्ड आहेत सगळे जे डिझाईन्स आहेत वेगवेगळे ते तयार झालेत आणि पार्थला हे अरेंज करायचे वेगवेगळ्या पद्धतीने. तर ते बघू शकता तुम्ही या मोठ्या जे होल्डर आहेत कॅन्डल होल्डर त्याच्यामध्ये पण ते छोटे छोटे जे प्लांट्सच्या शेपचे आहेत तर ते ठेवलेत. अतिशय सोप्या पद्धतीने आपण कॅन्डल होल्डर्स आणि कॅन्डल्स कशा बनवायच्या तर ते या व्हिडिओमध्ये बघितलं. जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि आपल्या लाईफ विथ मीरा अँड पार्थ या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून येणारे जे नवीन नवीन व्हिडिओज आहेत किंवा व्लॉग्स आहेत तर त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळतील. बघू शकता तुम्ही खूप सुंदर असे जे प्लांट्सच्या शेपचे असतील फ्लावर्सच्या शेपचे असतील तर कॅन्डल्स आहेत तर ते तयार आहेत. तर तुम्ही या नक्की करून बघा. चला तर मग भेटूया पुन्हा एकदा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्टे हेल्दी, स्टे हॅपी. थँक यू सो मच. थँक्स टू वॉचिंग माय व्हिडिओ. बाय बाय.